नमस्कार. आषाढ महिना आणि पावसाळा सुरू झाला की आपल्या शरीराची पचनशक्ती म्हणजेच जठराग्नी थोडी मंदावतो. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत आषाढ महिन्यातील आहाराचे 5 नियम आणि 15 अशा भाज्या ज्या तुमचे पचनतंत्र एकदम फिट ठेवतील. चला लगेच जाणून घेऊयात. आषाढ महिन्यात बदलणाऱ्या जठराग्नी आणि आहाराचे 5 नियम. टिप्स नंबर 1. जठराग्नी मंदावणे. आषाढ महिना सुरू झाला की हवेत गारवा आणि ओलसरपणा वाढतो. निसर्गातील या बदलामुळे आपल्या पोटातील जठराग्नी म्हणजेच अन्न पचवणारी शक्ती मंदावते. म्हणूनच या महिन्यात जड अन्नाऐवजी हलके आणि सूप अन्न खाणे गरजेचं असते. टिप्स नंबर 2. अनेकांना प्रश्न पडतो की आषाढ्यात पालेभाज्या का खात नाहीत. याचे कारण म्हणजे या दिवसात पालेभाज्यांवर कीटक आणि जंतूचा प्रभाव जास्त असतो. त्यामुळे पोटाचे आरोग्य जपण्यासाठी आषाढ महिन्यात मेथी, पालक यासारख्या भाज्यापेक्षा वेलीवरच्या किंवा फळभाज्या खाण्याला प्राधान्य दिले जाते. टिप्स नंबर 3. कडू आणि तुरट चवीचे महत्त्व. आषाढ महिन्यात शरीरात वातदोष वाढविण्याची शक्यता असते. हा वात नियंत्रित ठेवण्यासाठी आणि शरीरातील अंतर्गत शुद्धी करण्यासाठी आहारात कारले किंवा कडू आणि तुरट चवीच्या गोष्टींचा समावेश करणं फायदेशीर मानलं जातं. टिप्स नंबर 4. तूप सारख्या आणि ताज्या अन्नाला प्राधान्य. या महिन्यात पचनशक्ती शांत असल्यामुळे शिळे, जास्त तेलकट किंवा थंड अन्न खाणे टाळावे. जेवण नेहमी ताजे, गरमागरम आणि सहज पचेल असे असावे, जेणेकरून पोटावर अतिरिक्त ताण येत नाही. टिप्स नंबर 5. निसर्गाच्या चक्रानुसार आहार. आषाढ महिन्यात निसर्ग आपल्या अशाच भाज्या देतो ज्या शरीराला थंडवा आणि पचन सुलभ करतात. म्हणूनच या महिन्यात बाजारात येणाऱ्या विशिष्ट फळभाज्या खाणे आरोग्यासाठी अमृत मानले जाते. आता पाहूयात त्या 15 भाज्या कोणत्या आहेत. आषाढात आवर्जून खायच्या 15 अमृततुल्य भाज्या. टिप्स नंबर 1. ताजी चवळीची भाजी. पावसाळ्यात चवळीच्या शेंगा किंवा भाजी सहज उपलब्ध होतात. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि मिनरल्स असतात. ही भाजी रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास आणि आषाढ महिन्यात आळस दूर करण्यात मदत करते. टिप्स नंबर 2. भेंडी. भेंडी लहानपणापासून मोठ्यापर्यंत सर्वांनीच लाडकी असते. भेंडीमध्ये एक चिकट पदार्थ असतो जो आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी आणि सांध्यासाठी उत्तम वंगणाचे काम करतो. हे पचन सुलभ करते आणि पोट साफ ठेवते. भेंडी धुवून पूर्ण सुकवून घ्या आणि मगच चिरून फ्राय करा. टिप्स नंबर 3. कच्चे केळे. हवामान बदलल्यामुळे अनेकदा जुलाब किंवा पोट खराब होण्याच्या समस्या वाढतात. अशा वेळी कच्ची केळे हे औषधासारखे काम करते. हे आतड्यांना बळकटी देते आणि पोटातील अतिरिक्त पाणी शोषून घेऊन आराम देते. कच्च्या केळाचे काप करून वाफेवर शिजवून घ्यावेत आणि त्याची हलकी भाजी बनवून खावे. टिप्स नंबर 4. गवार. गवार खाल्ल्याने शरीरातील थकवा आणि सुस्ती दूर होते. गवारमध्ये कार्बोहायड्रेट्स कमी आणि फायबर जास्त असते, ज्यामुळे हाडे मजबूत राहतात आणि रक्तातील साखर देखील नियंत्रणात राहते. गवार लसूण आणि ओल्या खोबऱ्याचे खीस घालून सुकी बनवावी. टिप्स नंबर 5. रानभाजी. ही केवळ पावसाळ्यातच मिळणारी रानभाजी आहे. करटुली पचायला अतिशय हलकी आणि औषधी गुणांनी भरपूर असते.
ही भाजी खाल्ल्याने पोटाचे जंतू मरतात आणि आषाढ महिन्यात प्रतिकारशक्ती खूप मजबूत होते. टिप्स नंबर 6. मका किंवा स्वीटकॉर्न. पावसाळ्यात मका खाणे खूप फायदेशीर असते. यात भरपूर फायबर आणि फॉलिक ॲसिड असते जे आपली पचनशक्ती वाढवते. मक्याचे दाणे उकडून खाणे किंवा त्याची हलकी उसळ बनवणे पोटाला ऊर्जा देते. टिप्स नंबर 7. दुधी भोपळा. आषाढात पचायला सर्वात हलकी म्हणजे दुधी भोपळा. यात पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते जे शरीराला आतून हायड्रेट ठेवते. दुधी भोपळ्याची कमी तिखट असलेली भाजी किंवा दुपारच्या वेळी दुधी भोपळ्याचे सूप पिणे पोटासाठी खूप उत्तम काम करते. टिप्स नंबर 8. पडवळ. या दिवसात अनेकांना पोट फुगणे किंवा पचनाचा त्रास होतो. पडवळ ही भाजी पचनक्रिया सुधारण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. हे शरीरातील अनावश्यक उष्णता कमी करते आणि आपले यकृत निरोगी ठेवण्यास मदत करते. पडवळ हलके वाफवून किंवा कमी तेलामध्ये जिरे आणि धने पावडर टाकून खावे. टिप्स नंबर 9. घोसाळी किंवा दोडका. दोडका आणि घोसाळी ही तासिरने थंड आणि सुप्त असतात. हवामानातील बदलामुळे अनेकांना ॲसिड आणि छातीत जळजळ होते. दोडक्याचे सेवन केल्याने पोटातील ॲसिड शांत होते. साधी मूग डाळ घालून केलेली दोडक्याची भाजी पचायला खूप सोपी असते. टिप्स नंबर 10. लाल भोपळा. लाल भोपळा हा पोषक तत्वांचा खजिना आहे. यात व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असते. आषाढ्यात डेंग्यू मलेरिया सारखे आजार पसरतात. अशावेळी लाल भोपळा खाल्ल्याने शरीराची ताकद टिकून राहते. याची सुकी भाजी चपातीसोबत उत्तम लागते. टिप्स नंबर 11. तोंडली. तोंडलीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. या दिवसात शारीरिक हालचाल थोडी कमी होते ज्यामुळे काहींना पोट साफ न होण्याचा त्रास होतो. तोंडली खाल्ल्याने आतड्याची हालचाल सुधारते. तोंडली उभी चिरून त्यात थोडे शेंगदाण्याचे कूट आणि कोथिंबीर घालून खमंग भाजी बनवावी. टिप्स नंबर 12. ढेमसे. ढेमसे ही भाजी या ऋतूत खूप फायदेशीर ठरते. यात उत्तम अँटीऑक्सिडंट्स असतात. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे युरिन इन्फेक्शन, लघवीची जळजळ होण्याचा धोका असतो. ढेमसे खाल्ल्याने हा त्रास दूर होतो. ढेमशाची भाजी अगदी साध्या पद्धतीने जिरे मोहरीची फोडणी देऊन बनवावी. टिप्स नंबर 13. कारले. पावसाळ्याच्या दिवसात हवेत जंतूचे प्रमाण वाढते ज्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. कारल्यामध्ये नैसर्गिकरित्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे रक्त शुद्ध ठेवते आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते. कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी त्यात थोडा गूळ आणि चिंच घालून भाजी बनवावी. टिप्स नंबर 14. काकडी. पावसाळ्यात पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. काकडी खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहते. काकडी पोटातील आम्लपित्त शांत करते. फक्त रात्रीच्या वेळी काकडी खाणे टाळावे. दुपारी खाणे सर्वोत्तम ठरते. टिप्स नंबर 15. कच्ची पपई. कच्च्या पपईची भाजी किंवा कोशिंबीर पोटासाठी वरदान मानली जाते. यामध्ये पेपन नावाचे पाचक तत्व असते जे मंदावलेल्या जठराग्नी पुन्हा तीव्र करते आणि पोट जड होण्याच्या त्रासापासून आराम देते. तर मैत्रिणींनो, निसर्गाने ऋतूनुसार आपल्यासाठी या उत्तम भाज्या दिल्या आहेत. या आषाढ महिन्यात बाजारात गेल्यावर या 15 भाज्या नक्की घरी आणा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक
आणि शेअर नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार.